अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, कोळगाव झाले पाण्यासाठी प्रयत्नपूर्वक स्वयंपूर्ण, सर्व सरपंचांमध्ये एक नंबर ठरले लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठे आठवडे बाजार गाव असलेले 12 वाड्या व 13वे कोळगाव असा मोठा पसारे असणारे गाव म्हणून लौकिक आहे। दूरवर पसरलेल्या गावास कार्यक्षम पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैया लगड लोकनियुक्त सरपंच म्हणून लाभले आणि गावाचे रुपडे पालटू लागल्याचं मत ग्रामस्थ सांगत आहेत। यामुळे कोळगाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण ठरून सर्व सरपंचांमध्ये लगड हे एक नंबरचे सरपंच ठरले आहेत। दरवर्षी प्रत्येक उन्हाळ्यात गावास व काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत होता। मात्र यावर्षी भर कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा सरपंच लगड यांनी स्वतः व सहकारी सदस्य यांच्या मदतीने पाणी योजना अडथळे पार करत कार्यान्वित करण्याचा यांनी यशस्वी प्रयत्न केला। महिलांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल योजना राबविण्यात येत असून श्रीगोंदा तालुक्यातील या योजनेचा अभियंत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुरता बोजवारा उडाला आहे। परंतु कोळगाव ग्रामपंचायतनं प्रयत्नपूर्वक महिलांच्या डोक्यावरचा हंडा ग्रामपंचायतने उतरवला आहे। याचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे। या संदर्भामध्ये दक्ष टाइम्स 24 लाईव्हने कोळगाव येथील महिलांशी संपर्क केला असता महिलांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या। आजी, तुमचं नाव सांगा ना। सिंधुबाई रावाजी बाबू चंद्र। कुठं राहता तुम्ही? कंबारवाडी। बरं, यावर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी कसं भेटलं? चांगलं भेटलं, भरपूर भेटलं। हो, वायाला जाते वाटत। तुम्ही आता तुमचं वय चांगलं भरपूर आहे, तर कोळगावामध्ये याच्या अगोदर असं पाणी उन्हाळ्यात भेटत होतं का? नाही नाही, लय अडचण होती। आता हे पुण्यामुळं तुम्हाला पाणी खूप चांगल्या प्रकारे भेटलं। बाईयामुळे। आजी, तुमचं नाव काय? राधाबाई दगडू चंदन। कुठे राहता तुम्ही? मी काय इकडे। बर, उन्हाळ्यात पाणी भेटलं का तुम्हाला? हा, कसं भेटलं? म्हणजे चांगलं भेटलं कसं? चांगलं पाणी भेटलं। ताई, तुमचं नाव सांगा। पल्लवी सतीश तिवाटणे। कुठे राहता तुम्ही? कोळगाव मध्ये, ग्रामपंचायत ऑफिस शेजारी। आपलं ग्रामपंचायतचं गाव आहे। आता यावर्षी उन्हाळा चांगला कडक होता, त्या अनुषंगानं आपल्याकडे गावामध्ये तुमच्या नळाला पाणी येत होतं? भरपूर प्रमाणात येत होतं, काही अडचण नाही आली। दरवर्षी आम्हाला 1-2 तरी टँकर घ्यावे लागत होते, यावर्षी एकही टँकर नाही घ्यावा लागला। कशामुळे टँकर तुम्हाला लागला नाही बरं? आणि पाणी यावेळेस व्यवस्थापन व्यवस्थित होती आणि पाणी भरपूर प्रमाणामध्ये होतं, म्हणजे गैरसोय नाही झाली आमची। स्वच्छ पाणी आलं की असं पिवळं का असं घाण वगैरे नव्हती, स्वच्छ प्रमाणामध्ये पाणी आम्हाला भरपूर प्रमाणात पुरलं। तुमचं नाव सांगा। माझं नाव संध्या सुनील नलगे, मी कोळगावमध्ये राहते। म्हणजे गावात राहता की मळ्यात? गावातच राहतो, सेंट्रल बँकेजवळ। तुम्ही काय सांगाल पाण्यासंदर्भामध्ये इथून मागचा असलेला इतिहास आणि आताचा वर्तमान? उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी चांगल्या पद्धतीने भेटलं काय? काय कमी पडायचं पाणी उन्हाळ्यामध्ये, टँकर वगैरे घ्यावे लागायचे, पण आता ह्या वर्षी चालू वर्षी नाही घ्यावे लागले आणि चांगल्या प्रेशरने वगैरे पाणी येते। या स्वच्छ पाण्याचं की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चांगल्या दाबानं पाणी भेटलं, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? ग्रामपंचायत, सरपंच वगैरे। सरपंच साहेबांना, भैया साहेबांना नक्कीच याचं श्रेय जातं। श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक गावं अशी होती की जिथं म्हणजे पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यांना टँकर सुरू करायला लागले, परंतु कोळगाव खरं तर हे तालुक्यातलं खूप मोठं गाव आहे। 12 वाड्या आणि 13वं गाव असं ते म्हटलं जातं। त्या अनुषंगानं इतकं मोठं गाव असून सुद्धा लोकनियुक्त सरपंच भैया लगड यांनी केलेला प्रयत्न या अनुषंगानं या गावाला भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी टँकरनं घ्यावं लागलं नाही। त्यांच्या नळाला प्रत्येक घरामध्ये पाणी आलेलं आहे। म्हणजे एका अर्थानं पंतप्रधान मोदी यांनी महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो खाली ठेवला। एका अर्थानं ही संकल्पना हर घर जल ही पूर्ण झालेली आपल्याला लक्षात येते। लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम भैया लगड यांना या कामाविषयी विचारले असता ते म्हणाले, नमस्कार, मी पुरुषोत्तम यशवंत लगड, लोकनियुक्त सरपंच कोळगाव। आज कोळगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण संपूर्णपणे सोडवलेला आहे। 2017 साली राष्ट्रीय पेयजल योजना
कोळगावचे माजी उपसरपंच मधुकाका लगड यांनी प्रस्तावित केली होती. तिला 17 साली मी सभापती असताना तिचा भूमिपूजन कार्यक्रम घेतला. नंतरच्या काळामध्ये योजना पूर्ण झाली, परंतु पाणी कायमस्वरूपी लोकांना मिळत नव्हतं. तर त्याच्यामध्ये जे काही अपूर्ण कामं होते ते सगळे कामं आपण सरपंच 6 महिन्यापूर्वी झाल्यानंतर ते सगळे कामं हातामध्ये घेतले. त्याच्यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये एक्सप्रेस फीडर सेपरेट लाईन सबस्टेशन ते उद्भवाची जी विहीर आहे मोहरोडीला तिथपर्यंत होती. तिचं काम आपण प्रामुख्याने हातात घेऊन त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमदार बबनराव पाचपुतेदादा यांच्या माध्यमातून तो लाईटचा प्रश्न मार्गी लावला. आता जवळपास 18 ते 20 तास लाईट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी जवळपास 1500 कुटुंबांना गावठाणमधल्या सगळ्यांना दररोज किंवा दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितपणे अनेक वर्ष कोळगावच्या लोकांना या पाण्याची समस्या होती. उन्हाळ्यामध्ये यात्रा असली की 8-8 दिवस पाणी नाही, 5-5 दिवस पाणी नाही, अशा पद्धतीचं सगळं वातावरण होतं. परंतु सरपंच पदाची संधी मिळाल्यानंतर आपण त्या राष्ट्रीय पेयजल योजनेची योजना पूर्णपणे कार्यान्वित केली. तिच्यावर विशेष लक्ष दिलं. आमचे ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सन्माननीय सदस्य आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आज योजना पूर्णत्वाकडे चाललेली आहे. वाड्या वस्त्यांना सुद्धा आपण पांढरेवाडी असेल, वाघेरकरवाडीला आता पाणी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्य काळामध्ये जवळपास आता योजना जलजीवन मिशनची सुद्धा 3 वाड्यांमध्ये काम चालू आहे. जवळपास मोदीजींचं हर घर जल या नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचं काम आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद. जल जीवन मिशन ही योजना श्रीगोंदा तालुक्यात कागदावरच राहिल्यानं कोळगाव ग्रामपंचायतनं व तरुण लोकनियुक्त सरपंच लगड यांनी संपूर्ण तालुक्याला कामातून चपराक देऊन कोळगाव ग्रामपंचायत पाण्यासाठी स्वयंपूर्ण केल्यानं तालुक्यात अव्वल ठरला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा.